विना तिकीट आणि अनधिकृत प्रवास करणाऱ्या विरोधात मध्य रेल्वेकडून एप्रिल 2026 महिन्यात विशेष मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत सोलापूर विभागात तब्बल 25,000हून अधिक प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 1,45,00,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। मध्य रेल्वेने प्रवाशांना सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी विना तिकीट प्रवाशांविरोधात कारवाई अधिक तीव्र केली आहे। एप्रिल महिन्यात रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकाने संपूर्ण मध्य रेल्वे नेटवर्कवर मोठ्या प्रमाणात तपासणी मोहीम राबवली। या कारवाईत मध्य रेल्वेच्या विविध विभागांमध्ये मिळून 4,96,000 प्रवासी विना तिकीट अथवा अवैध प्रवास करताना आढळले। त्यांच्याकडून एकूण 40,85,00,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। मागील वर्षीच्या तुलनेत पकडलेल्या प्रवाशांच्या संख्येत 23%, तर दंड वसुलीत तब्बल 63% वाढ झाल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले। सोलापूर विभागात एप्रिल महिन्यात 0.25 लाख म्हणजे सुमारे 25,000 प्रकरणे उघडकीस आली आहेत।